भारतातले म्हणा भाजपचे म्हणा दोन समर्पित आदर्श व्यक्तिमत्व राष्ट्रसेवा म्हणजे काय हे पुढच्या पिढीला सांगायचं असेल तर ही दोन पुस्तकं म्हणजे अरुण जेटली आणि सुषमा स्वराज एक उत्कृष्ट डॉक्युमेंटेशन आहेत. त्यांची जीवनकथा हे देशासाठी आज हिंदुत्व राम मंदिर पुढच्या 22 तारखेला रामाचे जन्मभूमी पुन्हा रामाची स्थापना किंवा 370 काश्मीर आता हिंदुस्थानचा अविभाज्य अंग ह्या अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या दोन्ही व्यक्तींनी जे आपलं आयुष्य समर्पित केलं एका अर्थाने त्यांच्यासाठीची ही स्मरणांजली आहे. राजकारण असो पुस्तक असो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांचा पुस्तकासंबंधी म्हणायचं तर ती जी विचारधारा आणि विचार आणि आचार ते लोकांच्या समोर ठेवण्यासाठी मेधांनी जी धडपड केली गेली 2 वर्ष अनेक वेळा अनेक ठिकाणचे वेगवेगळे प्रवास विभिन्न व्यक्ती या दोघांचं व्यक्तिमत्वाला वेगवेगळं पैलू आणि त्याचं सुंदर निरूपण संकलन मेधांनी केलं आहे. थोडा काही वेळाला मला चहा करून द्यावा लागला परंतु जे निष्पन्न होऊन समोर आले आहेत त्याबद्दल अभिमान वाटतो मेधा किरीचा. हे पुस्तकाचं प्रकाशन हे माझ्या दृष्टिकोनातून फार सौभाग्याची गोष्ट आहे कारण की सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे ज्याप्रमाणे आमचे स्नेही होते त्याचप्रमाणे आमचे आदर्श पण होते. त्यांच्याकडे बघूनच आम्ही आमचं जीवन कसं जगायचं ह्याचा वस्तुपाठ शिकत होतो. त्यामुळे या दोघांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून काढण्याचा थोडासा का होईना प्रयत्न मी या पुस्तक लिखाणामधून केलेला आहे. मला माहिती आहे की मी खूप छान पुस्तकं लिहिलं असेल किंवा खूप त्याच्यामध्ये सगळीच माहिती भरभरून पुस्तक लिहिलं असेल असं कदाचित नसेलही. अनेक त्रुटी त्याच्यामध्ये राहिलेल्याही असतील परंतु काही ना काही प्रमाणामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचे विचार त्यांनी केलेले कष्ट त्यांनी केलेले त्याग आणि त्यांनी केलेले कार्य हे सर्वसामान्य लोकांपर्यंत जायला पाहिजे. कारण आज आदर्श व्यक्तिमत्वांची खूप कमी आहे असं म्हटलं जातं परंतु ते तसं नसून आपल्याला आदर्श व्यक्तिमत्व शोधावी लागतात आणि तयारही करावी लागतात आणि म्हणून सुषमाजी आणि अरुणजी हे दोन मला असं वाटतं की भारत मातेच्या 2 डोळ्यांप्रमाणे आहेत. तो अनमोल रतन आहे आणि त्यांचं प्रकाशन अटलजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि राम मंदिराच्या अलीकडे झालं हा एक शुभ योग मानते असं मला वाटतं. सगळ्यांनी जे मला प्रेम दिलं भरभरून त्याच्याबद्दल खूप खूप आभार. वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करायला काय सांगाल? हो मला एक मुळामध्ये मी संशोधक आहे म्हणजे माझं व्यक्तिमत्व प्राध्यापक आणि संशोधक असं असल्यामुळे कोणतीही गोष्ट ज्याला आधार नाही अशी मी कधीच लिहित नाही आणि ती शक्यतो कुठल्या आधारावरती मी लिहिते आहे त्याची संपूर्ण नोंद माझ्याकडे मी ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हे सगळं लिहिताना वाचताना अनेक म्हणजे हजारो पानं मला संदर्भासाठी वापरावी लागली आणि मी ती वापरली वाचली त्याच्यामधला अर्थ समजला. त्याच्यामध्ये एवढंच नाही तर माणसांच्या मुलाखती घेतल्या अनेक माणसांच्या मुलाखती घेतल्या लहानपणापासून सुषमाजींच्या आणि अरुणजींच्या लहानपणापासून त्यांच्याबरोबर असलेल्या माणसांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याबरोबर असलेल्या माणसांच्या सर्वांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते वाचलं.
त्यांनी जी भाषणं केली होती ती ऐकली, त्याचा परत एकदा लिहून काढलं आणि म्हणूनच सुषमाजींच्या भाषणांमध्ये असलेला जो एक थ्रस्ट असतो तो लोकांना मिळावा म्हणून आपण त्याचा QR कोड पण टाकला आहे. त्या QR कोडवर तुम्ही हे टाकलं की तुम्हाला त्या बोलताना आढळतील आणि त्यांचा तो आवाज ऐकून मला आजही धन्य वाटतं. त्याच्यामुळे मी काहीच कष्ट घेतले नाहीत असं मला वाटतं. जे कष्ट होते, जे काही परिश्रम होते ते त्यांनी मोठं बनण्यात घेतले होते, देशाला मोठं करण्यामध्ये घेतले होते आणि आपल्यासारख्या माणसांच्या समोर एक आदर्श तयार होणारा असा हा एक गुणी प्रयत्न होता असं मला वाटतं. मी राजकारणावर काहीच भाष्य करत नाही कारण माझा त्याच्यावर अभ्यास नाही आणि अभ्यास नसेल तर मी राजकारणावर काय भाष्य करणार, बरोबर आहे ना. मी समाजकारण करते आणि हेही मी तिथे लिहिलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये राजकारण हे ज्या वेळेला केलं सुरुवातीला म्हणजे 77 साली, त्यानंतर मी माझा कल हा समाजकारणाकडेच वळलेला आहे आणि म्हणून सचोटीने समाजकारण करणं हे माझं ध्येय आहे आणि सचोटीने राजकारण करणं हे किरीट सोमय्या यांचं ध्येय आहे आणि तेच आमची मुलंसुद्धा पुढे चालवतील अशी आम्हाला आशा वाटते. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.